पहिल्याच बॉल वरती आक्रमण केले आणि पंचांनी कळवलं इट्स अ 6 रन. षटकार येतोय. महत्वपूर्ण मॅच आहे दोन्ही संघांसाठी. जो संघ जिंकेल तो संघ अर्थात टीम छत्रपती 11 अर्थात मराठी ब्रदर्स या संघाच्या विरोधात 2 हात करेल. त्यामुळे ही लढाई महत्वाची आहे. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा बॉल आहे. आखूड टप्प्याच्या बॉल वरती हल्ला चढवलाय. दुसरा ब्लास्ट येतोय. 2 चेंडू आणि 2 ब्लास्ट मैदानामध्ये पाहायला मिळत आहेत. हो यावेळेसचा चेंडू मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. यावेळेस मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न किरण यांच्याकडून केला गेलाय. खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं तर मनोज यांनी आजच्या दिवसभरामध्ये बॉलिंगमध्ये देखील बॉलिंग युनिटमध्ये चांगली कामगिरी केली आणि आता संघाला गरज आहे आणि अशा परिस्थितीमध्ये संघासाठी उभे राहिलेले आहेत. लगातारचे 2 षटकार आलेत. समोर किरण देखील कसलेले गोलंदाज आहेत. अनेक मोठ्या टुर्नामेंटमध्ये किरण यांनी संघासाठी खेळ केलाय. परंतु याही वेळेस मनोज यांचा हल्ला आणि बॉल पुन्हा एकदा समालोचन कक्षाच्या दिशेनं. 6 धावांसाठी या ओव्हर मधला तिसरा मॅग्नाफिसियंट हिट. फुटवरती आलेत. पुन्हा एकदा गॅप मध्ये स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आहे. बॉलला थांबवण्याचा क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय आणि बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. पहिल्याच ओव्हर मध्ये अगदी कंबरड मोडणारी बॅटिंग केली जाते. अगदी समोरच्या टीमला विचारात पाडलंय. तब्बल 22 धावा मैदानामध्ये वसूल केले. तब्बल 22 धावा कुठल्यात त्यामध्ये 3 षटकार आणि 1 चौकाराचा मदत आहे. हो समोरच्या बाजूला खेळलाय. गॅप मध्ये स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षक दूरवरतून येतोय. हा ही बॉल जाईल का सीमारेषेच्या पलीकडे? हो आलाय. याही वेळेसचा चेंडू सीमा पार येतोय आणि चौकार आलाय. 26 धावा तब्बल पहिल्या ओव्हर मध्ये. जबरदस्त बॅटिंग. 3 षटकार मैदानामध्ये आपण पाहिले आणि 2 चौकार. तब्बल 26 धावा धावफलकावरती लागतायत. स्टेप आउट झालेत आणि पुन्हा एकदा डीप लॉंग ऑनच्या बाहेर पाठवलं. यावेळेस बंटी यांनी सांगितलंय हम भी किसी से कम नहीं. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती हल्ला ज्या प्रकारे मनोज यांचा आहे ना त्याच पद्धतीनं या षटक क्रमांक 2 मध्ये बंटी यांच्या बॅट मधून आलेला जबरदस्त हिट. वाजिद यांच्यावरती हल्ला चढवलाय. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते. संध्याकाळच्या सत्रामध्ये अगदी वाऱ्याचा प्रभाव शांत झाल्यानंतर मात्र हो यावेळेस एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत. कॅच ड्रॉप.
आणि कॅच ड्रॉप झाल्यानंतर एक सिंगल. ओव्हा कुटप्प्याचा बॉल आहे, ऑन साइडला खेळला, क्षेत्ररक्षक आहेत त्या रिजन मध्ये. कॅच ड्रॉप, वन बाउन्स बॉल सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी येतोय चौकार. आता मैदानामध्ये अगदी काय चाललंय. पुन्हा एकदा बॉल हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक येईल का, आणि कॅच ड्रॉप होतोय, परंतु सीमा रेषेच्या आतमध्ये बॉल थांबवलेला आहे यावेळी. आणि 38 धावा धाव फलकावरती. कोणताही गडी बाद नाही अजून. सलामीची जोडी, आणि या जोडीनं संपूर्ण सामना पुढे नेलाय. उद्ध्वस्त करणारी फटकेबाजी, स्लोवर गतीमधलं परिवर्तन, आणि एक धाव देखील कंप्लीट. तब्बल 39 धावा मॅच जिंकण्यासाठी 40 धावांची गरज आहे. बारा चेंडू आणि 40 ची गरज आहे. स्पीडअप घ्या, यानंतरच्या मॅचला बॅड लाईट होणार नाही याची नोंद घ्यायची.
12 बॉल आणि 40ची गरज आहे. बॉलिंग ट्रॅकवरती जर पाहिलं तर मनोज आहेत आणि समोर अनुज. एक चांगलं बॅटल, अगदी दोन भाव एकमेकांच्या विरोधामध्ये. पहिल्याच बॉलवरती बिग हिट करण्याचा प्रयत्न आहे. डाऊन दी बॉल, क्षेत्ररक्षक पकडली कॅच पहिल्या बॉलवरती. ज्या पद्धतीने मनोज यांच्या माध्यमातून आज क्लास दाखवलाय ना, बॉलिंग युनिटमध्ये देखील तीच कामगिरी आणि बॅटिंग मध्ये देखील प्रतिम कामगिरी करत असताना मनोज आपल्याला पाहायला मिळालेत. निर्धाव बॉल येतोय, डॉट बॉल. 10 चेंडू 40ची गरज आहे. अजूनही मॅच बनू शकते, त्यासाठी फलंदाजांनी मोठे स्ट्रोक शोधणं गरजेचं आहे. टप्प्याचा बॉल, परंतु संघर्षाच्या समयी देखील इथं डॉट बॉल येतोय. संपर्क करणं गरजेचं आहे. बॅट आणि बॉल चा संपर्क होणं गरजेचं आहे. बॉलिंग करत होता आता, मारत नव्हता का तो मनोज? जगन्नाथ कोंडिबा मांढरे. जगन्नाथ जाग्यावर एक एक समीर शिवाजी गाडगे हा पण चांगला आहे. समीर डॉट बॉल येतोय आणि आता मॅच अवघडली आहे. 6 चेंडू आणि 35ची गरज आहे. चला, छत्रपती 11 चे संघनायक कॉमेंट्री बॉक्स मध्ये थांबा. कळंबे क्लास प्लेयर आहे. संकेत कळंबे लय जोरात आहे. सगळे मारली तर कोणच ठेवले नाही. त्या दिवशी बिलाल शेखला मारला. संकेत कळंबे ना त्याला जाणार आहे. राहुल अशोक बनगे नाही ना. संकेत कळंबे ना वाय प्रीमियर लीगची सिरीज घेतली नाही. दशरथ वाडकर आहे आपलं बॉलिंगला. महेश सूर्यकांत वाडकर. अहो त्यानं फॉर्मच नाही भरला. मग तुमच्या त्या लेफ्टीन कोण तुम्ही आता बोलले ना, तो राईटी उमेश. त्यानं फॉर्मच नाही भरला. भरला नसेल मग फॉर्म. उमेश वानरसे लय भारी प्लेयर आहे. कोण? उमेश वानरसे. वानरसे ना, नंबर आहे का? नाही राव, ह्यांच्याकडे भेटेल. आणणार यांच्याकडे. आणि आता औपचारिकता शिल्लक आहे केवळ. 3 चेंडू आणि 28ची गरज. विकेट येते. 2 चेंडू 28ची गरज.
येस, आउटसाइड द ऑफ स्टंप, वाईट बॉल येतोय. डॉट बॉल येतोय, दीड धाव बॉल, एक चेंडू आणि 27ची गरज. येस, वाईट बॉल, शेवटचा चेंडू. चला टीम छत्रपती 11 संगनायक. डॉट बॉल येतोय. चला त्याच डगआउटला, डगआउट बी ला मग टॉस करून घ्या दोन्ही टीम. सुशांत शिंदे सुशांत सुभाष